हे जळगावमधील जटाशंकर धबधबा अखेर प्रवाहित झालेला आहे आणि धबधब्यावर पर्यटकांची वर्दळ असल्याचं दिसतंय। तर सध्या या भागात पाऊस सुद्धा पडतोय। सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य सौंदर्याला यंदाच्या पावसाळ्यामध्ये उशिरा का होईना पण बहर आलेला आहे आणि एरवी श्रावण मासामध्ये प्रवाहित होणारा जटाशंकर धबधबा श्रावणात उलटून सुद्धा श्रावण महिना होऊन सुद्धा बरेच दिवस झाले आणि श्रावण उलटून सुद्धा आता हा धबधबा जो आहे तो प्रवाहित झालेला आहे। हा धबधबा प्रवाहित झालेल्यामुळे आता या धबधब्याच्या दुधाळ फेसा त्या प्रवाहाखाली चिंब भिरण्याकडे नागरिकांची पर्यटकांची पसंती आहे। निसर्गप्रेमी आवर्जून या जटाशंकर धबधब्याच्या परिसरात येत आहेत, निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेत आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। सातत्यानं पावसाळ्यामध्ये सुट्ट्यांचा या ठिकाणी जो काही उपलब्धीचे या ठिकाणी पर्यटकांना होतो त्याचा आस्वाद पर्यटक घेताना पाहायला मिळतात। काही पर्यटकांना आपण या ठिकाणी विचारलं, मला काय नेमकं आज या धबधब्यावर आपण काय नेमकी भावना दिसते आज? निसर्गाच्या सानिध्यामध्ये मनुष्याला राहिलं पाहिजे आणि खरा स्वर्ग हा निसर्गच आहे आणि त्यामुळे या सुट्टीच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो आणि खरोखर स्वर्गाचा जो अनुभव आहे, जो आनंद आहे तो या ठिकाणी आम्ही दरवर्षी अनुभव करत असतो। काय महत्व आहे धबधब्याची? या ठिकाणी 100 वर्षापूर्वी या जटाशंकरची स्थापना झाली होती। कोणालाच माहिती होती, एक गुरुवर्य आहे त्यांचं नाव मला माहिती नाही, पण त्यांनी इथं स्थापना केली। हे ठिकाण पुन्हा लोकांकडे म्हणजे स्थापना केली, यांची सगळ्या लोकांना माहीत करा यांची स्थापना झाली। तर त्यानिमित्त सगळे इथं श्रावण सोमवारामध्ये सगळेजण येतात आणि पूजा करतात आणि इथं फॉरेस्ट तर्फे पण सुविधा चांगल्या सुविधा आहेत, त्यांचे पण आम्ही मनापासून धन्यवाद करतो। त्यांनी आम्हाला या ठिकाणी सुविधा दिल्या जातात। एकंदरीत श्रावणामध्ये यंदा हा धबधबा प्रवाहित होता, मात्र श्रावणानंतर पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये बरसला आहे, त्याचा फायदा पर्यटकांना होतोय। काय भावना आहे? निसर्गाच्या सानिध्यात माणसानं आपल्या जीवनाची काही तरतूद करावी, यापैकी महत्वाचे परिसर आपण या धबधब्याखाली किंवा या डोंगराच्या सानिध्यामध्ये आपण व्यतीत केले तर आपल्या आयुष्यातील अनुभव क्षण आपण अनुभवले असं आपण म्हणतो। नक्कीच या ठिकाणी आयुष्यातील अनमोल क्षण अनुभवायचे असतील तर अशा ठिकाणी निसर्ग रम्य ठिकाणी पोहोचून या निसर्गाचा आस्वाद घेतला पाहिजे। ज्यातून जीवनाचा जगण्याचा जो आनंद आहे तो या ठिकाणी घेताना निश्चितच या पावसाळ्यातील या धबधब्यांमुळे मोठ्या संख्येनं पर्यटक या धबधब्याखाली आज आपल्याला या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि बुलढाणेकरांसाठी हे निसर्ग पर्यटनाची मोठी पर्वणी या ठिकाणी म्हणावी लागेल। प्रफुल्ल खंडारे।